नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत डाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुनर्ष एकदा मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती संबंधी मागील झालेल्या काही प्रश्नपत्रिकेच्या घटकांवरती आधारित जे आलेले प्रश्न आहेत, की जे प्रश्न तुम्हाला सहकारी बँक संबंधी असतील, सहकार क्षेत्रासंबंधी असतील, काही सामान्य ज्ञान चालू घडामोडी आधारित काही क्वेश्चन आहेत आणि कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या संबंधीचे काही क्वेश्चन असणार आहे. तर या संपूर्ण घटकांवर आधारित आपण निवडक काही महत्वाचे खास तुमच्यासाठी निवडक काही क्वेश्चन्स की जे तुम्हाला पुढील भरती परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. तर अशाच संपूर्ण प्रश्नांचा अभ्यास आपण ह्या आजच्या व्हिडिओ सेक्शन मध्ये करणार आहोत. ओके. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला वन बाय वन क्वेश्चन बघूया. पहिला प्रश्न इथे दिलेला आहे, अग्रणीय बँक योजनेमागील जी अग्रणीय बँक योजना आहे, तर ह्या अग्रणीय बँक योजनेमागील सेवा दृष्टिकोनाची शिफारस कोणी केली, असा प्रश्न आहे. आधी आपल्याला प्रश्न व्यवस्थित समजून घेणं आवश्यक असतं मित्रांनो. पहिला प्रश्न की अग्रणीय बँक योजना जी आहे, तर ह्या बँक योजनेमागील सेवा दृष्टिकोनाची शिफारस कोणी केली, म्हणजे कोणत्या कार्यकाळी गटाने केली किंवा समितीने केली. तर इथे आहे गाडगीळ कार्यगटाने केली. पहिल्याचं उत्तर. दुसरं दिलेलं आहे, बेसेल 2 नुसार बँक व्यवसायाचा तिसरा आधारस्तंभ म्हणून कोणाला ओळखले जाते. तर याचं उत्तर आहे बाजारपेठीय शिस्त म्हणून. ओके. हे दोन क्वेश्चन व्यवस्थित लक्षात आले. चला पुढे बघूया. नाफेडचं मुख्य कार्यालय कुठे आहे, असा जनरल क्वेश्चन आहे. तर इथे पर्याय दिलेले आहे नवी दिल्ली. ओके. म्हणजे तुम्हाला चार पर्याय आहेत, पण जे जे आन्सर आहेत ते ग्रीन मध्ये मी दिलेले आहेत. ओके. त्यानंतर पुढे घ्या. बँकेतर वित्तीय कंपनी NBFC ही डॅश डॅश अंतर्गत नोंदणीकृत कंपनी आहे. तर कोणती कंपनी या ठिकाणी कायद्याअंतर्गत? कंपनी कायदा 1956. कंपनी कायदा 1956. चलो पुढचे क्वेश्चन. बँकेचा दर हे पतनियंत्रणाचं कोणतं साधन आहे? तर बँकेचा दर हे पतनियंत्रणाचं संख्यात्मक साधन आहे. हे क्वेश्चन खूप IMP आहे, हे तुम्हाला प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला दिसणारच हे क्वेश्चन. त्यानंतर पुढचा पॉईंट घ्या. भारतामध्ये 6 प्रमुख बँकांचं राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले? तर याचं उत्तर आहे सी, 1980 ला. ओके. याची पूर्ण तारीख लिहून घ्या, कारण कदाचित तुम्हाला पूर्ण तारीखही त्या ठिकाणी विचारली जाईल. 15 एप्रिल. किती? 15 एप्रिल. 15 एप्रिल 1980. आणि हे 6 प्रमुख बँका म्हटलं आहे. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. या ठिकाणी घ्या, 14 मोठ्या बँकांचे राष्ट्रीयकरण कधी झाले? तर 14 मोठ्या बँकांचं राष्ट्रीयकरण या ठिकाणी घ्या, त्याची तारीख 19 जुलै 1969. 14 मोठ्या बँकांचं राष्ट्रीयकरण म्हटलं तर 19 जुलैला, आणि 6 मुख्य म्हटलं तर 15 एप्रिल, आणि पूर्ण जी 6 मुख्य म्हटलं तर 15 एप्रिल 1980, आणि 14 मोठ्या बँका म्हटलं तर 19 जुलै 1969 ला. ओके. पॉइंट क्लिअर. चलो पुढे घ्या. नागरिक सहकारी बँकांना बँकिंग नियमन कायदा 1949 केव्हा लागू करण्यात आला? तर 1966 मध्ये लागू करण्यात आला. ओके. खूप सोपे क्वेश्चन आहेत, पण याकडे व्यवस्थित लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, कारण वारंवार हे प्रश्न तुम्हाला परीक्षेला येत आहेत. त्यामुळे मी निवडकच प्रश्न घेतो आहे. अगदी कमी वेळामध्ये आपला परफेक्ट अभ्यास त्या ठिकाणी होणं आवश्यक असतं. त्यानंतर पुढचा क्वेश्चन घ्या. मौद्रिक धोरण म्हणजे नियामक धोरण की ज्याद्वारे केंद्रीय बँक डॅश डॅश वर आपले नियंत्रण ठेवते, तर पैशांच्या पुरवठ्यावरती नियंत्रण ठेवते. हे त्याचं उत्तर आहे. ओके. चलो पुढे घ्या. चलनक्षम दस्तऐवज कायद्यातील कलम 6 कशाशी संबंधित आहे?
तर चलनक्षम दस्तऐवज कायद्यातील जो कलम 6 आहे तर तो धनादेशाशी संबंधित आहे, म्हणजे ज्याला आपण चेक असे म्हणतो. पुढचा क्वेश्चन, भारतात चलन छपाईसाठी आरबीआयला किमान निधी नेहमी स्वतःजवळ ठेवावा लागतो, तो किती रुपये असतो? तर या ठिकाणी 200 को. ओके, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन, बँक पासबुक हे एक प्रत आहे, म्हणजे बँक पासबुक. ओके, आता बँक पासबुक ही एक प्रत आहे. तर इथं तुम्हाला पर्याय दिलेला आहे, ग्राहकांच्या रोख पुस्तकातील रोखीची आकडी, त्यामध्ये ब पर्याय दिलेला आहे, ग्राहकांच्या रोख पुस्तकातील बँक आकडे आणि ग्राहकांच्या खात्यामधील बँकेच्या खातेवहीची, म्हणजे खातेवही असते, म्हणजे ग्राहकांच्या खात्यामधील बँकेच्या खातेवहीची आणि वरीलपैकी कोणतेही नाही. तर याचं उत्तर आहे क, फक्त क म्हटलेलं आहे. कारण बँक पासबुक जे असणार आहे तर यामध्ये ग्राहकांच्या खात्यामध्ये जी किती शिल्लक आहे त्या संबंधीचा बँकेकडेही एक रजिस्टर असतं आणि त्या रजिस्टरचाच नमुना, म्हणजे आता सॉफ्टवेअर झालेले आहेत तर त्या सॉफ्टवेअरचा एक नमुना प्रत म्हणून बँक पासबुक ही एक त्याकडे असते. ओके, म्हणजे खातेदाराकडे असते. हे त्या पर्यायाचं उत्तर आहे. ओके, तर क फक्त या पर्यायाचं उत्तर असेल. बँकसाठी एक आदर्श पत ठेवी प्रमाण टिंब इतके आहे, तर 0.6 इतके. एकावय बँकिंगला डॅश डॅश असे म्हटले जाते, तर स्थानिक बँकिंग असं म्हटलं जातं. ओके, पुढचा क्वेश्चन, सर्व भारतीय व्यापारी बँका व अग्रणी क्षेत्र कर्ज पुरवठ्याची वार्षिक बंधनं किती टक्क्यांची आहे? तर 40% आहे. क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड ही भारताची पहिली पत रेटिंग एजन्सी आहे, की जिचं उत्तर आहे 2000. ओके, ज्या वर्षी समाविष्ट केली आहे तर तिचं जे आन्सर दिलेल्या ऑप्शन मधले 2000. ओके, म्हणजे बी ऑप्शन आहे याचं. त्यानंतर बँक आणि ग्राहक यांच्यामधील असणारं नातं मुख्यतः बँक आणि ग्राहक हे या ठिकाणी ऋणको आणि धनकोचं नातं असतं. 1 बिलियन म्हणजे किती? तर 100 लाख. ओके, त्यानंतर खालीलपैकी कोणते वित्तीय धोरणाचे साधन नाही म्हटलंय? तर खुल्या बाजारातील जे कर्ज रोख्यांची खरेदी विक्री, हे पॉइंट लक्षात ठेवायच्या. चलो पुढे म्हटलंय, धनादेशाची रक्कम देय असलेल्या व्यक्तीचे नाव, आदेशित असं त्याचं नाव आहे, पर्याय नंबर सी. तर अशा पद्धतीने आपण विद्यार्थी मित्रांनो आजच्या ह्या लेक्चरला सहकारी बँकिंग सेक्टर संबंधित, तसेच सरळ सेवा भरती संबंधित, तसेच जीडीसीए परीक्षेसंबंधी, तसेच सहकारी पतसंस्था, मल्टीस्टेट सोसायट्या, अर्बन बँका या बँकांच्या भरतीसाठी तुम्हाला सहकार बँक तसेच बँकिंग प्रणालीवरती महत्त्वाचे क्वेश्चन विचारले जातात. आणि हेच सर्व क्वेश्चन जे महत्त्वाचे निवडक क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि हे परीक्षा ओरिएंटेड येणारे 101% परफेक्टली महत्त्वाचेच क्वेश्चन मी या ठिकाणी घेत आहे. व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट. धन्यवाद.